राम राम मंडळी, मी प्रियंका आणि प्रियंकास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मस्त हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये मस्त हिरवेगार ताजे ताजे मटर येत असतात, म्हणजे वाटाणे येत असतात. म्हणूनच मी आज मस्त हे वाटाण्यापासून अशी एक मस्त इन्स्टंट अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे वाटाण्याचे डोसे. तर हे डोसे करायला अगदी सोपे आणि झटपट होतात, त्याच प्रकारे ते खाण्यासाठी अगदी चवदार व कुरकुरीत असे होतात. चला तर मग रेसिपी बघूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 वाटी मस्त हिरवेगार ताजे वाटाणे घेतले आहेत. त्यामध्ये आता मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता हे थोडंसं पाणी टाकून छान मी याची मिक्सरला अशी पेस्ट बनवून घेते. तर तुम्ही बघू शकतात मी हे वाटाणे मस्त मिक्सरला छान असे बारीक वाटून घेतले आहेत. आता इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. यामध्ये आता जी मी वाटाण्याची पेस्ट बनवली होती ती टाकून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जे राहिलेलं बॅटर होतं तेही त्यामध्ये टाकून घेतलं आणि आता हे छान मिक्स करून घेते. यामध्ये हळूहळू पाणी टाकत छान हे असं आपण डोस्यांसाठी बॅटर बनवतो त्याप्रमाणे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. एकाच वेळेला खूप जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकत हे छान बॅटर बनवून घ्यायचं आणि छान हे थोडंसं असं फेटून घ्यायचं, मस्त असं फ्लफी होतं. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून तेही एकदा छान मिक्स करून घेते. हे बॅटर जितकं फेटलं तितकं ते हलकं होतं आणि मस्त असं फ्लफी होतं. तर आता यामध्ये मी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेते आणि ही कोथिंबीरही छान मिक्स करून घेते. तर हे छान मिक्स करून झालं आहे. आता याला 15 मिनटं छान असं भिजण्यासाठी मुरण्यासाठी ठेवून देते. तर इथे 15 मिनटं झाले आहेत. तर बघू शकतात मस्त हे बॅटर जे आहे ते फुललं आहे आणि ते थोडंसं घट्ट झालं आहे. म्हणून आता यामध्ये थोडंसं अजून मी पाणी टाकून छान याची डोस्यांसाठी लागतं तसं हे बॅटर तयार करून घेते. छान याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकतात मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता याचे डोसे तयार करायला घेते. तर इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा आता छान गरम झाला आहे. यावर मी थोडंसं तेल टाकून घेते आणि टिश्यू पेपरच्या सहाय्याने हे तेल संपूर्ण तव्यावर पसरवून घेते. तुम्ही टिश्यू पेपरच्या ऐवजी एखादा कपडाही घेऊ शकता. हे छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आता यावर मी थोडंसं पाण्यात शिंपडते आणि हे परत एकदा पुसून घेते. म्हणजे आपला हा जो तवा आहे तो मस्त ग्रीस झाला आहे, म्हणजे याला परत परत तेल टाकण्याची गरज येत नाही आणि डोसे अजिबात चिपकत नाही. तर आता मी डोस्यांचं जे बॅटर आहे ते तव्यावर टाकून घेतलं आणि छान मध्येपासून तर बाहेरपर्यंत हा जो चम्मच आहे फिरवत फिरवत मस्त याचा डोसा तयार करून घेतला. मस्त असा पातळ हा डोसा तयार होतो. आता मी गॅसची फ्लेम ही हाय केली आणि मस्त हा डोसा खालच्या बाजूने कुरकुरीत होतो तोपर्यंत छान भाजून घ्यायचा. आता हे वरची बाजू जी आहे ती संपूर्णपणे कोरडी झाली आहे. त्यावर मी आता तेल टाकून छान असं चम्मचच्या सहाय्याने हे तेल सर्व बाजूला पसरवून घेते आणि मस्त हा डोसा आता छान खालून कुरकुरीत होऊ देते. तर बघू शकतात हा डोसा सहज असा निघत आहे, अजिबात चिपकला नाही, कारण की आपण याला मस्त छान तेल आणि पाण्याने ग्रीस केला होता, म्हणून हा डोसा अजिबात चिपकला नाही. तर आता मी याला थोड्या वेळ अजून ठेवते आणि छान असा खरपूस याला खालून भाजून घेते. तर तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात याला असं ब्राऊन दिसायला लागलं म्हणजे समजायचं आपला डोसा अगदी मस्त खालून खरपूस असा भाजला गेला आहे. आता हा डोसा मी मस्त प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता याला किती सुंदर असा कलर आलेला आहे. तर याच प्रकारे मी अजून काही डोसे करून घेते. तर तयार आहेत मस्त वाटाण्याचे कुरकुरीत खुसखुशीत असे हे डोसे. तर हे डोसे शेंगदाण्याच्या चटणीसोबत अगदी मस्त रुचकर असे लागतात. चला तर मग माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याच बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ लगेच बघता येईल. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजेच त्यांनाही मस्तच अशा रुचकर नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील आणि छान अशा ट्राय करायला मिळतील.
तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. तर भेटूया असेच नवीन रुचकर रेसिपीमध्ये.